नमस्कार. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांना 3 गॅस सिलेंडर अगदी मोफत मिळणार आहेत. परंतु आता तुमचं गॅस कनेक्शन हे पुरुषांच्या नावावरती असेल तर तुम्हाला लाभ मिळेल का? या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच या संदर्भात शासनाने नवीन जी.आर. काढून देखील माहिती दिलेली आहे. तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याबाबत हा जी.आर. आहे. हा जी.आर. दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी निर्गमित झालेला आहे. तसेच या जी.आर.मध्ये काय सांगण्यात आलं ते आपण जाणून घेऊया. तर सध्या स्थितीत काही प्रकरणी घरगुती गॅस सिलेंडरची जोडणी ही कुटुंबातील पुरुषांच्या नावावर असल्यामुळे अन्नपूर्णा योजनेतील महिलांना थेट अनुदान मिळवण्यास अडचण निर्माण होत आहेत. यास्तव घरगुती गॅस सिलेंडर जोडणी ही घरातील महिलांच्या नावावर करण्याबाबत आवश्यक कारवाई करावी, जेणेकरून अन्नपूर्णा योजनेअंतर्गत उपलब्ध होणारे अनुदान थेट महिलांना प्राप्त होईल. त्या अनुषंगाने मूळ शासन निर्णयात काही सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचारधारेने होती. जी.आर.मध्ये काय बदल केला आहे त्यात आपण जाणून घेऊया. 1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच सदर योजनेचा लाभ देण्यात येईल. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बाल विकास विभागाकडून पात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी दिनांक 1 जुलै 2024 पर्यंत शिधापत्रिकानुसार कुटुंबातील इतर सदस्यांचे नावे गॅस जोडणी असलेल्या महिला लाभार्थी स्वतःच्या नावे गॅस जोडणी हस्तांतरण केल्यावर त्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेस पात्र ठरतील. आता तुम्ही म्हणाल की आमचं गॅस कनेक्शन पुरुषाच्या नावावर आहे, पण आता आम्हाला चेंज करायचं आहे, तर ते कसं चेंज करावं या संदर्भात आपण संपूर्ण सविस्तर असा माहितीचा व्हिडिओ बनवणार आहोत. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तसेच तुम्हाला हा जी.आर. पाहिजे असेल, हा जी.आर. देखील आपण टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून दिलेला आहे. त्याच्यावरून तुम्ही देखील डाउनलोड करू शकता. अशा प्रकारचा हा जी.आर. होता. गॅस कनेक्शन महिलांच्या नावावरती झाल्याच्या नंतर महिलांना किती सबसिडी मिळणार आहे या संदर्भात थोडीशी माहिती आपण जाणून घेऊया. जर तुमच्याकडे उज्ज्वला गॅस कनेक्शन असेल तर तुम्हाला 830 रुपये इतकी रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. तसेच तुमच्याकडे उज्ज्वला गॅस कनेक्शन नसेल आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेस पात्र असाल तर तुम्हाला 530 रुपये इतकी रक्कम ही तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. सर्वात प्रथम तुम्हाला गॅस विकत घ्यावे लागणार आहे. विकत घेतल्यानंतर जी काही सबसिडी आहे तुमच्या बँक खात्यामध्ये ही जमा करण्यात येणार आहे. अशा प्रकारे या योजनेअंतर्गत तुम्ही देखील 830 रुपये किंवा 530 रुपये इतकी रक्कम तुम्हाला वापस मिळणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला या योजनेअंतर्गत 3 गॅस सिलेंडर अगदी मोफत मिळणार आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसेच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तसेच या योजनेसंदर्भातच्या आणि सरकारी योजनेसंदर्भातच्या महत्त्वपूर्ण अपडेट आणि नवीन योजनांची माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही.